तर मंडळी सकाळ सकाळ बघा पावसाने हजेरी पण लावलेली आहे. मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे रात्रीपासून. चला एकदम भरपूर दिवस पाणी पण नव्हता बघा. पाण्याचे आता फुल टेन्शन नाही आता पाण्याचा. भरपूर दिवस पाण्यासाठी लोक झटत होते अंडा घेऊन विहिरीवर नलावर किंवा विकत घेऊन पाणी असं काम चालू होतं. आणि आता पाऊस पडल्यामुळे सगळे टाक्या बिक्या भरल्या बिसा भरली पूर्ण. चला मंडळी या साईडला आलेलं आहे बघा. टायगर जितो आहे. टायगर प्रॉन्स. टायगर कशा प्रकारे वाटवला जातो बघू शकता. शेफ्टीच्या सहाय्याने बघा. प्रत्येकाची वाटवण्याची टेक्निक ही वेगवेगळी असते. ओके टायगर प्रॉन्स आणि ताम आली ताम. आणि आता दिगू दादाला भेटली ताम आणि दादांचा झालाय काम. जिवंत ताम आलेले आहे. जवळजवळ 300 ग्रामचे असेल. ताम बघ एकदम जिवंत ताम आहे. हे बघा एक नंबर ताम झाला. नमस्कार मंडळी, मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आज आपला सासरवाडीचा 7वा दिवस आहे. सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावली. मस्तपैकी सकाळी पाऊस वगैरे पडला आणि आता थोडा ऊन टाकलं आहे. दुपारचा टाईम आहे. दुपारचे आता 4 वाजायला आलेले आहेत. तर चला मित्रांनी पेरे मांडलेत. पेरे यासाठी की कालवणाला सुटेल त्यासाठी आपण खाडीतला मासेमारी करू शकतो. घटकाच्या सहाय्याने आपण जाणार आहोत जालीपालवाला खाडीतला. माझ्या पाठी खाडी दिसते. जवळ जास्त बाहेर नाही जाणार आहोत घरीच, कारण आपल्याला मशीननी होड्या वगैरे सगळ्या आता 2 महिने बंद आहे सगळ्या मशीनच्या होड्या. तर आपण फलटीच्या सहाय्याने घटकाने जालीपालवाला जाणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करता पूर्ण. त्याला कोकणातली फिशिंग मासेमारी कशी असते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत. त्या साईडला जाळं भरायला घेतलेत त्यांची. काल 2 जाळं मांडली तेच पालवाला जाणार आहोत. आणि त्या मंडळी या साईडला जाळं भरण्याची प्रोसेस सुरू आहे. आणि या साईडला बघा कसे पाईपाच्या सहाय्याने असे घटक लोटला जाते. अशा प्रकारचे पाईप असतात आणि ते पाईप त्याच्या घटकाच्या खाली टाकले जातात आणि त्याने असं घटक खेचलं जातं, सोपं जाते. या साईडला आपले जे मित्रपरिवार ते जाळा भरतात. आता 30 जाळा भरल्यानंतर आपण पालवाला पण जाणार आहोत. यातला 1-2 जाळा भरणार ती त्याला पाण्यातला टाकली जाईल आणि काल त्यांनी जाळा टाकली ती आपण पालवाला जाणार आहोत. चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कालवणाचे वांदे होते त्यासाठी आता आपण जवळच जाणार एकदम. चला. तर मंडळी आपल्यासोबत आहेत विनायक दादा आहेत. आणि बघा घट्टा आपण बोलतो त्याला. दगड कसा तो जालेला जो आपण दगड वापरतो तो कशा प्रकारे धावतात. ही कुठली गाठ आहे? फास्ट गाठ आहे. हा ते बघा धावून दाखवणार आहे. असं दगड घ्यायचा आहे आणि त्याला असा फास्ट गाठ मारायची आहे. ओके रेडी. चला प्रकारची रस्सी असते. रस्सी अशी पाती काढायला पाती बोलतो आपण त्याला. आणि त्याला जो छोटासा दगड बांधला जातो घट्टा बोलतो आपण त्याला. आणि तोच घट्टा या जालीला बांधायला लागते. या साईडला जाली भरण्याचे काम सुरू आहे. दादांनी सकाळी जाली मांडलेली. मी मगाशी बोललो काल मांडलेली पण सकाळी मांडली. तर आता मी विचारलं. तर चला तर ती आपण पालवायला जाणार आहोत. त्यातला काय छोटी मोठी मासली भेटेल मावरा भेटेल त्यातला आपण समाधान मानणार. चला. आणि या साईडला तांडेल भाऊ दिसतात आदर्श. चला मग जायचं ना आता घटकात. चला आता घटकात मासेमारी कशी असते ते आपण बघणार आहोत. थोड्याच वेळात आपण जवळ एकदम कालवणाचे वांदे होते त्यासाठी आपण जास्त बाहेर नाही दरीत जाणार आहोत. चला या साईडला पेरे भरण्याचे काम सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणून आता आपण होडीला लोटलेले आहे. आणि आता आपण जाणार आहोत खाडीतला समुद्रातला. चला काय मावरा भेटेल कधी काय भेटेल. या साईडला दिसतंय आई मातोश्री बोट दिसते. आणि खास या दादाने विनायक दादाने आपल्याला इन्व्हाइट केलेला. चला जाऊया. या साईडला तिथं छोटा आदर्श दिसतंय. आणि जी आपण जाळं आणलेली ती सर्वप्रथम आपण पाण्यातला टाकणार आहोत. चला. पहिली जाळी टाकून झालेली आहे. आता दुसरी जाळी टाकायला घेतलेली आहे. आणि ही जाळी टाकून झाल्यानंतर आता आपण जी सकाळी जाळी मांडली ती पालवणार आहोत. चला.
मंडळी आपण फायनली आलेलो आपल्या जालीजवळ आलेलो आहोत. आणि हा मेन असा तो तेरा असतो. या तेराच्या साईडने आपण ओळखतो की ही आपली जाली आहे. दादाने सुरुवात केली जाली पालवाला. चला गणपती बाप्पा मोरया, सोमजाई माते की जय म्हणून आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. खूप संघर्ष असतो मंडळी, नुसतं मावरा नाही तर काय संघर्ष असतो या कोलीराजाचा या मी या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. जीवना कोलीवाड्यातला आपण आलेलो आहेत सासरवाडीला. हे बघा हा घटा असतो. या घटाच्या साहाय्याने मेन ती खालची बाजू बोलतो. पहिलाच दर्शन झालं ते लेफ्टीचं लेफ्टी. आणि ही जी जाली आहे ही शेणच्या जाली आहे. यातला जे छोटं मोठं मावरा भेटेल त्यावर आपण समाधान मानणार आहोत. तर आता जाली खेचायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या 2 जाले आहेत. सकाळी दादांनी जाली मांडलेली ती खेचायला आता सुरुवात केलेली आहे. चला. आणि मंडळी बघू शकता एकदम जिवंत लेप आहे, एकदम जिवंत. हे बघ गाणं पण बोलते, तोंड वाजवते बघा. या साईडला आलं खेकडा. त्या दिवस गाड्यांना गेलेलो पण गाड्याला काय भेटलं नाही, त्यामुळे व्हिडिओ करायला काय भेटलं नाही. तर खेकड्याचं पण दर्शन झालेलं आहे. जे छोटी मोठी मासले असते मावरा बोलतो ते फटाफट वाटवण्याचं पण काम सुरू आहे. या साईडला खेकडा वाटवण्याचं काम सुरू आहे. जाईल हा लेपात दिसतात, जालीला लेपा लागल्यात. या साईडला अभिदादा दिसतंय. चिंबोरा कशा प्रकारे वाटवतात तो बघणार होता पण. चला हे बघा या चिंबोरा हुशार एकदम आहे. याने सकाळचा पाऊस खाला. सकाळी पावसाला पण सुरुवात झाली. चला डायरेक्ट आपण त्याला नांगे मोर नाही तर तो आपल्याला चावल, कारण आपल्याला टाईम नाही. मेन गोष्ट असते टायमाचं महत्त्व असतं. जाली आपल्याला खेचायची आहे. पुन्हा आपण जाली खेचायला सुरुवात केलेली आहे. जे घटे दिसतात ना ते हेटची बाजू असतात, आपण हेटी बोलतो त्याला. आणि त्याच्यावरती असतात ते बुच्च. तर बघा वाकटीचे पण दर्शन झालेले आहे. म्हणजे यातलं जी छोटी मोठी काय मावरं येईल त्यातलं आपण समाधान मानणार आहोत, जेणेकरून आपण फिश लवर आहोत आणि मावरा खायला आपल्याला आवडते. जिवंत लेप. या साईडला वाकटे दिसतात, वाकटे. तर मंडळी ही आहे इचड. आणि याचे बघा हे नांगे आहेत ना ते आपण जे पावसाळ्यातला खुबे येतात ना खुबे ते काढण्यासाठी याचा यूज करतात जास्त करून. हे बघा आत्ताच माझ्या ज्यांनी नांगी मारली तर याला पण पाण्यात टाकणार, रिमूव्ह करणार. चला याला तुम्ही नक्की काय म्हणता? आम्ही इचड बोलतो, तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. यांची जाला लागण्याची प्रोसेस सुरू आहे. चला इचारीला जाऊ दे पाण्यात. प्रॉन्स या साईडला प्रॉन्सचे पण दर्शन झालेलं. जिवंत सोलट बघा कसा फटफट आहे. DJ सोलट मंडळी या साईडला दर्शन झाले. सोलट भरपूर दिवसांनी सोलटांचे दर्शन झाले. मागील व्हिडिओतला आपण आलेलो, मागील यातला आलेलो तो आपण सिवर्धन मार्केटमध्ये सोलट आणलेले आणि त्याची रेसिपी बनवलेली. तोच सोलट, जिवंत सोलट. चला टपातला टाकूया. ढोम्या सिंगाली म्हणजे सगळ्या प्रकारचा मिक्स मावरा आहे. आणि ही झाली आहे तुफान झाली आहे, शेणच्या झाली आहे. काही जण तुफान बोलतात, काही जण शेणच्या बोलतात. प्रत्येक गावची वेगवेगळी बोली असते. या साईडला मोरी कामोरी काय बोलतात, कामोरी ना, कामोरी जिवंत शिंगाली. आणि शिंगालीचा काटा टोकला ना डायरेक्ट दवाखान्यात. कोकर लेपो वेगवेगळ्या प्रकारचा इथे मावऱ्याची सुरुवात झालेली आहे. आणि मावऱ्याला लागल्या ना मेन गोष्ट का मजा वाटतं, मजा एकदम. या साईडला दिसतं देवेंद्र दादा दिसतंय आणि त्या साईडला विनायक. दोघे जे जालं वाटताना आणि हा दादा जाली वाटवते आणि आमचा नागवा फाट वरते. आज लेफ्टनची जी आहे ना भाकस लेपवा भाकस. तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या मावऱ्याची नावं पण वेगवेगळी नावं ऐकायला भेटतील. या साईडला दिसतं भाकस हा कोकर. चाकून आहे का काय मंडळी. या साईडला आलेला आहे बघा टायगर जितो आहे. टायगर प्रॉन्स आलाय. चला साईज पण मस्त आहे टायगरची. आता टायगर कशा प्रकारे वाटवला जातो बघू शकता. शेफ्टीच्या साहाय्याने बघा. प्रत्येकाची वाटवण्याची टेक्निक ही वेगवेगळी असते. ओके टायगर प्रॉन्स आणि ताम आली ताम. आणि आता दिगू दादाला भेटली ताम आणि दादांचा झालाय काम.
जिवंत तांब आलेले आहे, जवळजवळ 300 ग्रामचे असेल. तांब बघूया, जिवंत तांब बघूया कशा प्रकारे वाटवले जाते. देगूदादांनी मस्तपैकी तांब काढले, हेटीला एकदम जिवंत आली तांब. आणि देगूदादा झालाय काम, आपला डायलॉग फेमस. हे त्या साईडला विनायक दादा आणि या साईडला दिगू दादा, ते हिटी आणि फरा वरतात. आणि या साईडला दादा नाव अभिषेक दादा आहे. आणि या साईडला आणखी एक ताम आली, छोटी ताम आहे. चला या साईडला ताम वाटवण्याचं काम सुरू आहे. अभिषेक दादा आहे, एकदम जिवंत ताम आहे. हे बघा, एक नंबर काम झाला. फायनली एक जाळी पालू झाल्यानंतर आपल्याला एवढी मच्छी भेटली. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे, मावरा आहे त्यातला. आता आपण ही जाळी पालवल्यानंतर पुन्हा ती जाळी पाण्यातला टाकणार आहोत. चला पुन्हा ती जाळी पाण्यात टाकल्यानंतर आपण आता दुसऱ्या जाळीकडे जाणार आहोत. तर ही जाळी टाकायला आपल्याला एक 10 मिनटं लागतील. चला या साईडला दिगू दादा दिसते आणि त्या साईडला विनायक दादा दिसते. आणि ते आणखी आपल्या एक छोटी कोली नाकवा पण आहे, आदर्श. यो फलटी वाटण्याचं काम करत आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्या जो परिवाराचा माणूस असतो तो आपल्या परिवाराला सपोर्ट करत असतो. बघा, हे शाळेत जातेच नाही. हां, शाळेत पण जाते. आज का सुट्टी काय लवकर आलास? लवकर शाळा आला. आता शाळेतला जाऊन पण त्याने त्यांच्या वडिलांना मदत करते. आता जी आपण जाळी पालवली तीच पुन्हा आपण पाण्यातला टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जाळीजवळ जाणार आहोत. चला, जी छोटी मोठी मच्छी भेटली त्यातला आपण आता समाधान मानणार आहोत आणि दुसऱ्या जाळीजवळ आता जाऊया. आता थेट दुसऱ्या जाळीजवळ घेतो. त्या साईडला पहिली जाळी जी मांडली ती मांडायचं काम सुरू आहे. आणि या साईडला जेटीचा मोठा प्रकल्प देखील आहे. समोर दिसतोय तो जुना कोलीवाडा. आणि पावसाची पण मस्तपैकी आज निंबार बोलतो त्याला, ऊन सोडलं. सकाळी पाऊस भरपूर होता. या साईडला मस्तपैकी जेटीचं काम देखील सुरू आहे. आणि मांडून झाली, जी आपण पालवली तीच मांडून झाली. आणि त्याच्यानंतर असा बघा तेल टाकला जातो, जेणेकरून आपल्याला समजतं की हा तेर म्हणजे बुच्च बोलतो आपण, तो आपला आहे. तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या जाळीजवळ जाणार आहोत. चला, आपल्याला एक जाळीचा एवढा मावरा भेटला, त्यात आपण समाधान मानणार आहोत आणि दुसऱ्या जाळीजवळ जाऊया. चला, चल आता आपण आलो दुसऱ्या तेराजवळ आहे. ही आपली दुसरी जाळी आहे. चला पालून बघूया याला काय भेटतंय ते. दुसरी जाळी आपण खिचायला सुरुवात केलेली आहे. बघा, दुसरी जाळी थोडी गुंतली. दुसऱ्या जाळीची शिंगालीने मोठं झालं. आता काय आहे, शिंगाली शिंगाली शिंगाली. या जाळीला शिंगाली लागली. ही दुसरी झाली आहे. जाळी पालवायला घेतली. आपल्याला पहिल्या जाळीला बऱ्यापैकी मावरा भेटला आणि दुसऱ्या जाळीला कायच नाही भेटला. म्हणजे प्रत्येक टायमाला मावरा भेटते, मच्छी भेटते असं नाही. काही टायमाला काय भेटत पण नाही. पण आपण नेहमी समाधानी मानायचं असतं. चला, दुसरी जाळी पालवायला सुरुवात केलेली आहे. येऊन दे मोठं ढांड्या. विनायक दादाचं मूड गेलो, बोलते काय नाही. विनायक दादा काय मागची ढांड्या? म्हणजे कसं मच्छी मावरा यायला लागला ना, काय एक प्रकारे होप्स येतो. आणि मावरा, जिवंत मावरा बघण्याची पण मजा वेगळीच असते. ही बघा, ही दुसरी जाळी पालवायला घेतली पण काय नाही, नुसतं घटोच दिसते त्याला, गारबी आणि घट्टो. या जाळी फक्त 2 शिंगाल्या आल्या आणि 2-3 छोटी मोठी टाप आली. चला, ही पण जाळी वाटून झाली आपली, पालवून झालेली आहे. आता हीच पुन्हा आपण पाण्यातला टाकू आणि घरचा रस्ता. गावातले
गावातले इतर घटक पण आलेले आहेत जेणेकरून कालवणाची सोय होईल. तर हे बघा यातला जो पाणीचा जो गमात बोलतो त्याला तो आपण उपसण्याचं काम करत असतो जेणेकरून त्यातलं पाणी जास्त साचलं नाही पाहिजे. आणि मेहनतीचं काम म्हणजे बघा फक्त वल्ल्याच्या साह्याने हाताच्या साह्याने आपण वल्ल मारू शकतो. फायनली मंडळी आपली झाला वगैरे पालून झाली. आपला तो कमी मावरा भेटला. एका जालीला भेटला आणि दुसऱ्या जालीला काय नाही भेटला. म्हणजे हार जीत असतं, कधी भेटतं तर कधी नाही भेटत. तर छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता हेच गटाक वरती काढल्यानंतर तो पाण्याने धुवायला लागतो. त्यातला जो गमात वगैरे असतं पाणी तो काढायला लागतं. चला आपल्याला थोडा मावरा भेटला त्याचं समाधान. आणि या विनायक दादाचे खास विशेष आभार यांनी आपल्याला खास व्हिडिओ बनवण्यासाठी बोलावला. चला बायकर मंडळी पाण्यातून होडी आल्यानंतर असे पाईप टाकले जातात खाली आणि त्याच पाईपाने होडीला खेचले जाते वरती. तर चला आपण इथेच व्हिडिओ एंड करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण भेटू आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये.